सर्वांना जय भारत, जय लवजी, लाल सलाम, जय भीम, जय ज्योती, जय सावित्री, जय शिवराय. आज आपण आहोत क्रांतीवीर, क्रांतिगुरू, भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सशस्त्र क्रांतिकारक लहुजी राघोजी साळवे यांची गंजपेठ पुणे येथील ही तालीम, या तालिमीमध्ये आहोत. आपण पाहू शकता की ही तालीम क्रांतिगुरू लहुजी राघोजी साळवे यांनी खडकीच्या लढाईमध्ये त्यांचे शूर वडील, ज्यांनी जिवंत वाघाला पकडलेले होते, असे राघोजी साळवे हे ब्रिटिश विरुद्ध पेशवे या खडकीच्या लढाईमध्ये शहीद झाले होते. आणि मग त्यावेळी लहुजी साळवे, बाल लहुजी साळवे हे त्यावेळी आपल्या वडिलांचं जे काही मृत्यू आहे, शहीद आहे, ते त्यांनी डोळ्यानं आपल्या पाहिलं होतं. आणि मग त्यानंतर कोरेगाव भीमाच्या लढाईमध्ये ब्रिटिशांनी दुसरा जो बाजीराव आहे तो मात्र कोरेगाव भीमा येथे पळून आला होता आणि लपून बसला होता. आणि मग त्या ठिकाणी मात्र सर्व पेशव्यांचा खात्मा ब्रिटिशांनी केल्यानंतर भारतीय स्वातंत्र्य लढाई जी आहे ती अक्षरशः कोलमडलेली होती. आणि त्यावेळी लहुजी राघोजी साळवे यांनी पुणे येथील गंजपेठ, ज्या ठिकाणी मी उभा आहे तुम्हाला दाखवतो आहे, या गंजपेठेमध्ये त्यांनी ही तालीम सुरू केली होती. ब्रिटिशांच्या विरोधात भारतीय स्वातंत्र्य लढा, सशस्त्र स्वातंत्र्य लढा उभं करण्यासाठी लहुजी राघोजी साळवे यांनी ती हिंमत दाखवली, ते धैर्य दाखवलं. आणि त्यांच्या तालमीमध्ये सुरुवातीला जी काही तालीम सुरू केलेली आहे त्या तालीममध्ये आपण पाहू शकता या ठिकाणी बाळ गंगाधर टिळक, वासुदेव बळवंत फडके, ज्योतिराव फुले, गोपाळ गणेश आगरकर, चाफेकर बंधू, क्रांतिभाऊ खरे, क्रांतीवीर नाना दरबारे, राव बहादूर सदाशिवराव गोवंडे, नाना मोरोजी, क्रांतीवीर मोरो विठ्ठल भाळवेकर, क्रांतीवीर नाना छत्रे, उमाजी नाईक आणि ज्योतिराव फुले यांचे सहकारी वाळवेकर आणि परांजपे अशा सशस्त्र क्रांतिकारकांना याच तालमीमध्ये धडे गिरवण्याचं काम क्रांतीवीर लहुजी राघोजी साळवे यांनी केलेले आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने तात्या टोपे हे नंतरचे जे क्रांतिकारक आहे त्यांनासुद्धा घडवण्याचं काम क्रांतिगुरू लहुजी राघोजी साळवे यांनी केलेलं असल्यामुळे या देशाला ब्रिटिशांच्या तावडीतून मुक्त करण्यासाठी एकीकडे दुसऱ्या बाजूनं भारत छोडो आंदोलन 1942मध्ये महात्मा गांधी यांनी सुरू केलेलं होतं. त्याचप्रमाणे तो अहिंसेचा मार्ग होता. परंतु दुसरीकडे ब्रिटिशांना सशस्त्र लढ्याने सुद्धा नमवण्याचं काम क्रांतिगुरू लहुजी राघोजी साळवे यांनी केलेलं होतं. म्हणजे खऱ्या अर्थाने या देशामध्ये सशस्त्र लढ्याचा पाया, सशस्त्र क्रांतीचा पाया लहुजी राघोजी साळवे यांनी या देशामध्ये सुरुवात केला, पुणे येथून सुरुवात केला. आणि हे सर्व क्रांतिकारक घडवण्याचं काम लहुजी राघोजी साळवे यांनी केलेलं असल्यामुळे खऱ्या अर्थाने ते या भारत देशाच्या सशस्त्र, लहुजींनी चालवलेला दांडपट्टा, या ठिकाणी तलवार आपण पाहू शकता. आणि जे क्रांतिकारक घडले, वासुदेव बळवंत फडके असतील, तात्या टोपे असतील, ज्योतिराव फुले असतील, परांजपे असतील, वाळवेकर असतील, या सर्वांना याच तालमीमध्ये क्रांतिगुरू लहुजी राघोजी साळवे यांनी धडे दिल्यामुळे खऱ्या अर्थाने सशस्त्र क्रांतीचा जो लढा आहे क्रांतिगुरू लहुजी राघोजी साळवे यांनी या ठिकाणी उभा केलेला आहे. आता या ठिकाणी जे तालीम सुरू करण्यात आलेली होती छोट्याशा जागेमध्ये आहे, पण आपण अपेक्षा करूया येत्या कालखंडामध्ये पुणे महानगरपालिका भव्य दिव्य स्वरूपामध्ये या तालमीचं रूपांतर या ठिकाणी करेल, एवढीच अपेक्षा या ठिकाणी बाळगूया. जय लहुजी, जय भारत, जय भीम, लाल सलाम, जय शिवराय, जय ज्योती, जय सावित्री.